त्यानंतर माहेरवाशीण गौरीला आज निरोप दिला जात आहे। माहेरवाशीण गौरीला निरोप देत असतानाच आज 7 दिवसांच्या गणपतींचंही विसर्जन होत आहे। या निमित्तानं शासनाद्वारे ठिकठिकाणी सुयोग्य व्यवस्थाही करण्यात आली आहे। कोल्हापुरात लाखो घरगुती गणपतींच्या विसर्जनाच्या वेळी यंदाही 100% निर्माल्य संकलित केलं जात आहे। गतवर्षी अंदाजे 50 टन इतकं निर्माल्य संकलित झालं होतं। मूर्ती विसर्जनासाठी 300हून अधिक कृत्रिम कुंडांची उभारणी करण्यात आली असून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील चौकाचौकांमध्ये पर्यावरणपूर्वक विसर्जनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे। मोठ्या गणेश मूर्ती नेण्यासाठी ट्रॉलींची सोयसुद्धा करण्यात आली आहे। तर नागपूर महानगरपालिकेनं नागरिकांना घरबसल्या गणेश विसर्जन करता यावं यासाठी विसर्जनाची घरपोच सोय केली असून नागपूर महापालिकेच्या वतीनं शहराच्या सर्व 10ही विभागांमध्ये एकूण 22 फिरत्या विसर्जन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। फिरतं विसर्जन वाहन हे नागरिकांच्या सोयीस्कर असून नागरिकांना थेट घरबसल्या पर्यावरणपूरक विसर्जन करता येत आहे। हे फिरतं विसर्जन वाहन घरी बोलवण्यासाठी नागरिकांना 1 दिवस पूर्वी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून माहिती द्यावी लागणार आहे। तर पुण्यामध्ये कृत्रिम हौदामध्ये 7 दिवसांच्या गौरी आणि गणपतींचं विसर्जन होत असून महापालिकेनं ठिकठिकाणी कृत्रिम हौद आणि निर्माल्य संकलनाचीही व्यवस्था केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही गणपतींना निरोप दिला जातोय। समुद्र, नदी, तलाव आणि कृत्रिम घाटांवर आतापर्यंत 1,16,000पेक्षा अधिक घरगुती तर 20 सार्वजनिक गणपतींचं ढोल ताशांच्या गजरामध्ये विसर्जन होत आहे।